नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 4 मधील सामाजिक सुरक्षा कार्यक्रम या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. सामाजिक सुरक्षा ही एक व्यापक संकल्पना आहे. देश, काळ व परिस्थितीनुसार सामाजिक सुरक्षा या संकल्पनेचा अर्थ बदलत असल्यामुळे सामाजिक सुरक्षा या संकल्पनेची एखादी सर्वमान्य अशी व्याख्या सांगणे कठीण आहे. तरी पण सामाजिक सुरक्षा या संकल्पनेचा नीट अर्थ समजून घेण्यासाठी निरनिराळ्या विद्वानांनी दिलेल्या व्याख्या पाहणे इथं आवश्यक आहे. त्यातील मॉरिस टेक यांची व्याख्या आपण इथं अभ्यासूया. सामाजिक सुरक्षा म्हणजे आजारपण, अपघात, अपंगत्व यासारख्या आधुनिक जीवनात उत्पन्न होणाऱ्या आकस्मिक विपत्तीविरुद्ध समाजाद्वारे देण्यात येणारे संरक्षण होय. त्यानंतर आपण पाहूया सर विल्यम बेव्हरिज यांची व्याख्या. सामाजिक सुरक्षा हे गरज, रोग, अज्ञान, अस्वच्छता व आजार या 5 राक्षसांविरुद्ध करण्यात आलेले आक्रमण होय. त्यानंतर आपण अभ्यासूया GDH कोल यांची व्याख्या. सामाजिक सुरक्षेची कल्पना म्हणजे राज्याद्वारे आपल्या देशातील नागरिकांना न्यूनतम भौतिक कल्याण साधण्याच्या दृष्टीने मदत करणे आणि त्यायोगे त्यांच्यावर येणाऱ्या आकस्मिक संकट किंवा विपत्तीपासून त्यांना संरक्षण देणे होय. वरील सर्व व्याख्यांवरून सामाजिक सुरक्षेची पुढील वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. त्यातील पहिलं म्हणजे सरकारवर जबाबदारी. या योजनेनुसार देशातील नागरिकांना विविध विपत्तीपासून संरक्षण दिले जाते. संरक्षण देण्याची जबाबदारी देशातील सरकारवर असते. दुसरा आहे विपत्तीग्रस्तांना फायदा. सुरक्षेचा फायदा फक्त विपत्तीग्रस्त व्यक्तींनाच दिला जातो. तिसरं आहे विना शुल्क. सुरक्षेचा फायदा मिळवण्यासाठी विपत्तीग्रस्त व्यक्तींना कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. चौथा आहे गुणात्मक व मात्रात्मक समाधान. सामाजिक सुरक्षेची व्यवस्था गुणात्मक व मात्रात्मक दृष्ट्या समाधानकारक असावी लागते. शेवटचं वैशिष्ट्य आहे जीवनमानात सुधारणा. सामाजिक सुरक्षेचा उद्देश नागरिकांना किमान जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी मदत करणे हा आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया सामाजिक सुरक्षेची व्याप्ती. त्यातील पहिला मुद्दा आहे आजारपणात उपचार. आजारपणाच्या काळात वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करणे हे या योजनेत महत्त्वपूर्ण असा मुद्दा आहे. दुसरं अपघातात मदत. कामावर असताना श्रमिकांना अपघात झाल्यास त्यांना वैद्यकीय मदत व रोख रक्कम देण्याची व्यवस्था या योजनेत आहे. तिसरं बाळंतपणाला मदत. स्त्री कामगारांना बाळंतपणात वैद्यकीय औषधोपचार तसेच रोख रक्कम देण्याची व्यवस्था या योजनेतून करण्यात येते. चौथा आहे पेन्शन. शारीरिक असमर्थता निर्माण झाल्यास श्रमिकांना पेन्शन देण्याची व्यवस्था या कार्यक्रमातून करण्यात येते. पाचवा आहे मुलांना सवलती. मुलांना शैक्षणिकदृष्ट्या विविध सवलती या योजनेतून पुरवण्यात येतात. सहावा आहे मृत्यू प्रसंग मदत. श्रमिकाचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नी व मुलांना रोख रक्कम देण्याची व्यवस्था या योजनेतून करण्यात येते. सातवा आहे बेकारी भत्ता. बेकारीच्या काळात श्रमिकांना रोख भत्ता देण्याची व्यवस्था या योजनेतून करण्यात येते. आठवा आहे रोख मदत. कुटुंबातील मुलामुलींचे नीट पालनपोषण करता यावे म्हणून प्रत्येक मुलामुलींच्या मागे रोख रक्कम देण्याची व्यवस्था या योजनेतून करण्यात येते. त्यानंतर आपण अभ्यासूया भारतातील सामाजिक सुरक्षेची प्रचलित व्यवस्था. भारतात औद्योगिक श्रमिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने वेगवेगळे कायदे तयार करण्यात आलेले आहेत. त्या सर्व कायद्यांचा आढावा आपण इथं घेणार आहोत. त्यातील पहिलं आहे कर्मचारी क्षतिपूर्ती अधिनियम 1923. हा अधिनियम 1923 मध्ये श्रमिक क्षतिपूर्ती अधिनियम या नावाने संमत करण्यात आला आणि 1 जुलै 1924 पासून लागू करण्यात आला. या अधिनियमामध्ये वेळोवेळी संशोधन करण्यात आले. 23 डिसेंबर 2009 ला केलेल्या संशोधनानुसार
श्रमिक क्षतिपूर्ती अधिनियमाचे नाव बदलून कर्मचारी क्षतिपूर्ती अधिनियम असे करण्यात आले. या अधिनियमाचा मुख्य उद्देश म्हणजे काम करीत असताना अपघात होऊन श्रमिकांचा मृत्यू झाला असेल किंवा 5 दिवसापेक्षा जास्त काळाकरता पूर्णतः किंवा अंशतः अपंगत्व येत असेल किंवा त्याला व्यावसायिक रोग होत असेल तर अशा परिस्थितीत श्रमिकाला क्षतिपूर्ती देण्याची जबाबदारी सेवा योजकावर टाकण्यात आली आहे. या अधिनियमानुसार श्रमिकांना दिली जाणारी क्षतिपूर्तीची राशी, अपघाताचे स्वरूप व श्रमिकांची सरासरी मासिक मजुरी या 2 बाबीवर अवलंबून असते. श्रमिकामध्ये निर्माण झालेले अपंगत्व तात्पुरते किंवा काही काळाकरताच असेल तर त्याला अस्थायी अपंगत्व असे म्हणतात. याउलट श्रमिकामध्ये निर्माण झालेले पूर्ण अपंगत्व त्याच्या मृत्यूपर्यंत टिकून राहणारे असेल तर त्याला स्थायी पूर्ण अपंगत्व असे म्हणतात. श्रमिकाला स्थायी अपंगत्व येत असेल तर क्षतिपूर्तीची न्यूनतम राशी 1,40,000 रुपये व महत्तम राशी 10,97,000 रुपये दिली जाते. तसेच श्रमिकाचा मृत्यू झाल्यावर न्यूनतम राशी 1,20,000 रुपये व महत्तम राशी 9,14,000 रुपये दिली जाते. त्यानंतर दुसरं आहे कर्मचारी भविष्य निधी अधिनियम 1952. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याची उपासमार होऊ नये व त्यांना किमान गरजा पूर्ण करणे शक्य व्हावे या उद्देशाने 1952 मध्ये केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निधी अधिनियम तयार केला. हा अधिनियम जम्मू आणि काश्मीर राज्य सोडून संपूर्ण भारताला लागू होता. ज्या कारखान्यात 20 पेक्षा जास्त श्रमिक काम करतात त्या सर्व कारखान्यांना हा अधिनियम लागू होता. या अधिनियमाचा मुख्य उद्देश निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना किंवा त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आश्रितांना कुटुंबाची दुर्दशा होऊ नये म्हणून काही आर्थिक सहायता देणे हा होता. भविष्य निधीमध्ये सेवा योजक व कर्मचारी यांना समान प्रमाणात अंशदान द्यावे लागते. सुरुवातीला कर्मचाऱ्याच्या एकूण वेतनाच्या 6% राशी जमा करावी लागत असे. आता 12% रक्कम जमा करावी लागते. तेवढीच रक्कम सेवा योजकालाही भरावी लागते. तर कर्मचाऱ्यांना खालील परिस्थितीत भविष्य निधीची रक्कम प्राप्त करता येते. पहिलं म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर. दुसरं शारीरिक किंवा मानसिक असमर्थता आल्यामुळे नोकरी सोडल्यास. तिसरं नोकरी सोडून विदेशात जाऊन स्थायी होत असल्यास. चौथं कारखाना किंवा उद्योग बंद पडल्यास. आणि पाचवं कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूनंतर ही रक्कम त्याच्या वैध वारसांना मिळेल. त्यानंतर तिसरं आहे कोळसा खाणी भविष्य निधी व बोनस अधिनियम 1948. हा अधिनियम 1948 मध्ये प्रथमच तयार करण्यात आला. सुरुवातीला हा अधिनियम बंगाल व बिहार राज्यातील कोळशाच्या खाणीमध्ये काम करणाऱ्या श्रमिकांना लागू करण्यात आला. सध्या हा अधिनियम जम्मू काश्मीरसह सर्व राज्यांना लागू करण्यात आला आहे. ह्या अधिनियमानुसार कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या सर्व श्रमिकांना एकूण वेतनाच्या 12% रक्कम त्याच्या वेतनामधून कापून ती भविष्य निधीमध्ये जमा केली जाते. एवढीच रक्कम सेवा योजकाकडूनही भविष्य निधीमध्ये जमा केली जाते. भविष्य निधीची रक्कम सरकारी प्रतिभूतीमध्ये गुंतवण्यात येते. श्रमिकांच्या मृत्यूनंतर किंवा त्याला कायमस्वरूपाचे अपंगत्व आल्यास किंवा नोकरीवरून काढून टाकल्यास त्याला व्याजासहित भविष्य निधीची संपूर्ण रक्कम दिली जाते. त्यानंतर चौथं आहे मातृत्व लाभ अधिनियम 1961. स्त्री कामगारांना बाळंतपणापूर्वी व त्यानंतर असे एकूण 12 आठवडे सहवेतन सुट्टी देण्यात यावी अशी शिफारस 1919 मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने केली होती. या शिफारसीनुसार सर्वप्रथम 1929 मध्ये महाराष्ट्र सरकारने मातृत्व लाभ अधिनियम मंजूर केला. त्यानंतर असेच अधिनियम मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, पंजाब, बिहार व केरळ इत्यादी राज्यामध्ये तयार करण्यात आले. विविध राज्याच्या अधिनियमातील भिन्नता दूर करून त्यात एकरूपता यावी यासाठी केंद्र सरकारने 1961 मध्ये एक मातृत्व लाभ अधिनियम संमत केला. 1972 व 2017 मध्ये त्यात काही संशोधन करण्यात आले. 1961च्या अधिनियमानुसार बाळंतपणापूर्वी 6 आठवडे आणि त्यानंतर 6 आठवडे असा एकूण 12 आठवडे सहवेतन सुट्टीचा लाभ मिळेल असा नियम होता.
परंतु 2017मध्ये या अधिनियमात संशोधन करण्यात येऊन तो 26 आठवडे करण्यात आला. यातील प्रसूतीपूर्व 8 आठवडे व प्रसूतीनंतर उरलेली सुट्टी घेता येईल. या योजनेत राज्यामध्ये निशुल्क वैद्यकीय सेवा, मातृत्व बोनस, मुलांसाठी पाळण्याची व्यवस्था, विश्रांतीचा अधिक वेळ इत्यादी अतिरिक्त लाभ स्त्री श्रमिकांना देण्यात येतात. त्यानंतर 5वं आहे कर्मचारी राज्य विमा अधिनियम 1948. भारतात सामाजिक विम्याच्या बाबतीत करण्यात आलेला हा पहिला प्रयत्न आहे. 1944मध्ये प्राध्यापक B.P. अदरकर यांनी एक योजना सादर केली होती. भारत सरकारने या योजनेमध्ये काही दुरुस्त्या करून तिला अधिनियमाचे स्वरूप दिले व 1948मध्ये कर्मचारी राज्य विमा अधिनियम मंजूर करून घेतला. औद्योगिक श्रमिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने भारतात आतापर्यंत जेवढे कायदे करण्यात आले त्यात कर्मचारी राज्य विमा कायदा हा सर्वात महत्त्वाचा कायदा होय. हा अधिनियम संपूर्ण देशाला लागू होतो. जेथे उत्पादनाचे कार्य निरंतरपणे सुरू असते, विद्युत शक्तीचा वापर करण्यात येतो आणि 20 पेक्षा जास्त श्रमिक काम करतात अशा सर्व उद्योगांना किंवा कारखान्यांना हा अधिनियम लागू होतो. परंतु ज्या श्रमिकाचे मासिक वेतन 15,000 रुपयापेक्षा कमी आहे अशाच श्रमिकांना या अधिनियमाचा लाभ मिळतो. या अधिनियमानुसार श्रमिकांना विविध प्रकारची मदत देण्याकरिता एक कोष उभारण्यात येतो. या कोषामध्ये श्रमिक आणि सेवा योजकाकडून अंशदान घेण्यात येते. अंशदानाचे दर अधिनियमाच्या तालिकेत दिलेले असतात. श्रमिकांचे अंशदान त्याच्या वेतनातून कापून कोषामध्ये जमा करण्यात येते. श्रमिकाचे अंशदान वेतनातून कापणे व ते कोषामध्ये जमा करण्याची तसेच स्वतःचे अंशदान जमा करण्याची जबाबदारी सेवा योजकाची असते. या अधिनियमानुसार श्रमिकांना 5 प्रकारचे लाभ प्राप्त होतात. पहिलं आजारपणाबद्दल लाभ, दुसरं मातृत्व लाभ, तिसरं अपंगत्वाबद्दल लाभ, चौथं आश्रितांचा लाभ, 5वं वैद्यकीय लाभ. ज्या श्रमिकांना वरील लाभ प्राप्त होतात त्यांना क्षतिपूर्ती अधिनियम आणि मातृत्व लाभ अधिनियमांतर्गत लाभ प्राप्त करता येत नाही. तर सामाजिक सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे, म्हणून योजना अंमलात आणणे आणि योग्य प्रकारे चालवणे हे सरकारचे महत्त्वाचे कार्य आहे. तर अशा प्रकारे आपण सामाजिक सुरक्षा, त्याचा अर्थ, व्याख्या, व्याप्ती, त्यानंतर भारतातील सामाजिक सुरक्षेची प्रचलित व्यवस्था, यामध्ये कर्मचारी क्षतिपूर्ती अधिनियम, कर्मचारी भविष्यनिधी अधिनियम, कोळसा खाणी भविष्यनिधी व बोनस अधिनियम, मातृत्व लाभ अधिनियम व कर्मचारी राज्य विमा अधिनियम ह्या सर्व अधिनियमाचा इथं आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.